मित्रांनो गुड इव्हिनिंग। आता सध्याला आपण 6:45 वाजलेले आहे आणि आजची 25 तारीख आहे। आज आपण सध्या हदगाव आणि आपला बामणी याच्यामध्ये आहे मित्रांनो। आणि हा नॅशनल हायवे आपला 361 जातो आहे आणि आपल्या या 361 हायवेला लागूनच म्हणजे या हायवेला पॅरललच मित्रांनो आपली ही वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेची जी ट्रेन आहे, माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही ट्रक वगैरे सगळे तिथं उभं आहे। आणि ज्याला आपण ग्राउंड लेवलचं काम म्हणतो मित्रांनो, ग्राउंड लेवलचं काम या हदगाव या परिसरामध्ये आहे। तिकडून आपल्याला तो मित्रांनो ट्रक पण येताना सध्या दिसतो आहे। म्हणजे या भागामध्ये जे आहे तर आता ते 6:45 वाजले तरी पण मित्रांनो आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं। तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये सध्या जी परिस्थिती आपली दिग्रसमध्ये आहे तर त्यापेक्षा इथं जे आहे मागच्या 1.5 वर्षात आपल्या इथं अशी परिस्थिती होती। कारण आपला पहिला जो टप्पा आहे मित्रांनो यामधला 37 किलोमीटरचा तो सुरू झालेला आहे आणि जो आपला यामधील दुसरा टप्पा आहे तर त्या दुसऱ्याही टप्प्याचं काम मित्रांनो म्हणजे आपल्या यवतमाळ ते दारवा तर तिथे डायरेक्ट आता पटऱ्या बसवणं मित्रांनो सुरू झालेलं आहे। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये पुसद आणि दिग्रस ते उमरखेड यामध्ये मित्रांनो 6 टनल आहे, जी नेहमीच आपण अपडेट देत आहोत। आणि मलाही आज या ठिकाणी म्हणजे हदगाव या परिसरामध्ये उमरखेड परिसरामध्ये आपण मित्रांनो ही पहिल्यांदा शूट या ठिकाणी घेतो आहे। आज थोडा तिथे जाऊन शूट घेणार होतो, परंतु हे कंपाऊंड असल्यामुळे तिथं मित्रांनो आपण पोहोचू शकत नाही आहे। तरी आपण आपल्या या भागातील नांदेड भागातील हदगाव भागातील जे प्रेक्षक पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनाही ही आनंदाची वार्ता आहे। फक्त आपलं काम त्या परिसरापेक्षा मित्रांनो 1-1.5 वर्ष थोडं मागं असलेलं दिसतं। कारण आता तिथे दिग्रसचं स्टेशन तयार झालेलं आहे, हर्सुल गांधीनगरचं तेही स्टेशन मित्रांनो तयार झालेलं आहे। आणि आता सगळं या सगळ्या सिच्युएशनमध्ये ज्याला आपण बेसमेंटचे कामं म्हणतो मित्रांनो तर ते बेसमेंटचे कामं आता आपल्याला पूर्णत्वास जाताना दिसतात। इथेच कंपनीचं जे आहे हदगाव आणि बामणी याच्यामधला हा मित्रांनो भाग आहे। तर या सगळ्या परिसरामध्ये जसं फॉरेस्ट विभाग पुसद आणि यवतमाळ हे मित्रांनो आणि उमरखेड यामध्ये साधारणतः 40 किलोमीटरचं फॉरेस्ट येतं। तर या भागामध्ये फॉरेस्टचं वगैरे काही तेवढं टनल जी आहे तर टनल जास्त राहणार नाही, कारण प्लेन भूभाग या भागामध्ये आहे। तर मित्रांनो या सध्याच्या सिच्युएशनमध्ये इकडं काम थोडं फास्ट होऊ शकतं, कारण त्या भागामध्ये आपण पाहतो की उमरखेड आणि पुसद यामध्ये मित्रांनो 45 पूल आहेत आणि त्या भागामध्ये उमरखेड ते दिग्रस यामध्ये मित्रांनो 5 टनल आहे, ज्यामधली सर्वात मोठी टनल 5 किलोमीटरची आहे। परंतु या सगळ्या आपल्या नॅशनल हायवे 361लाच हा मित्रांनो आपला रेल्वेचा जो ट्रॅक आहे तर हा नांदेड जात असताना म्हणजे उमरखेडवरून हदगाववरून नांदेड जात असताना तो उजव्या हाताला असेल। आपण जर कधी बसमधून गेलात तर निश्चित तो काम मित्रांनो आपण बघू शकता। आणि निश्चित येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये या परिसरातील 5 दिवस मित्रांनो स्पेशल या शूटिंगसाठी आपण देणार आहोत। आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला आपल्या भागामध्ये काम सुरू झालं आहे का आणि ते कशा पद्धतीनं सुरू झालं आहे ते मला निश्चितपणे कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनलला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।